नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेतील अस्मिता म्हणजेच आपली लाडकी मोनिका दबडे खऱ्या आयुष्यात कशी आहे, तिने केलेला संघर्ष, तिचा आजवरचा थक्क करणारा प्रवास जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मोनिकाचा जन्म आणि संगोपन मुंबईत झाले। लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती, परंतु ती अवघी 14 वर्षांची असतानाच तिच्या आईचे अचानक निधन झाले। या मोठ्या संकटामुळे तिच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले। आईच्या निधनानंतर तिने स्वतःला सांभाळत शिक्षण पूर्ण केले आणि अभिनयातील आपले स्वप्न जिवंत ठेवले। मोनिकाने 2013-14च्या सुमारास जय महाराष्ट्र, ढाबा भटिंडा आणि चिंतामणी यासारख्या चित्रपटातून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली। त्यानंतर तिने काही मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या। मात्र 2020 मध्ये आलेल्या कोरोना लॉकडाऊनमध्ये तिच्या आयुष्यात मोठा आर्थिक संघर्ष आला। अनेक महिने हातात काम नसल्यामुळे पैशाची प्रचंड चणचण भासली, पण जिद्दी मोनिकाने हार मानली नाही। तिने सोशल मीडिया आणि यूट्यूबवर ब्लॉगिंग सुरू करून प्रेक्षकांशी नातं जोडलं। मोनिकाच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेमुळे। या मालिकेतील तिने साकारलेली नकारात्मक शेड असलेली अस्मिताची भूमिका प्रचंड गाजली। अर्जुनची बहीण आणि सायलीचा द्वेष करणारी अस्मिता तिने इतकी जिवंत उभी केली की घराघरात तिला ओळख मिळाली। मोनिकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर मोनिकाने लेखक दिग्दर्शक चिन्मय कुलकर्णीसोबत प्रेमविवाह केला। लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी तिच्या आयुष्यात एका गोड बातमीचे आगमन झाले। प्रेग्नन्सीच्या काळातही मोनिकाने तब्बल 8व्या महिन्यापर्यंत मालिकेचे शूटिंग केले। मार्च 2025 मध्ये काही वैद्यकीय कारणामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने तिची वेळेआधीच डिलिव्हरी झाली आणि तिने एका गोंडस लेकीला जन्म दिला, जिचे नाव त्यांनी वृंदा ठेवले आहे। डिलिव्हरीनंतर केवळ 3 ते 4 महिन्यातच मोनिकाने आपल्या चिमुकल्या मुलीला सेटवर सोबत घेऊन पुन्हा एकदा ठरलं तर मग मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली। आज ती एक यशस्वी अभिनेत्री, उत्तम गृहिणी आणि एक आदर्श आई म्हणून कौतुकास्पद पात्र ठरत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ठरलं तर मग मालिकेतील अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबाडे हिचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।